नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा वेबच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहोत एकदम सखोल विश्लेषण आपल्याला बघायचंय. 2 फेब्रुवारी रोजी झालेला आपला गट ब चा पेपर आहे, त्याचा आपण इतिहास विषयाचं आपण विश्लेषण घेऊन आलेलो आहे. ओके, तर आपल्या स्क्रीनवरती बघा. राईट, सती प्रथेबद्दल शास्त्र काय म्हणतायत बघा, नीट व्यवस्थित आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून. ओके, काय म्हणते बघा, शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले. म्हणजे काय म्हणले, सती प्रथेला त्यांनी नावं ठेवलंय, काय म्हणलंय की शास्त्राच्या संमतीने केलेला खून आहे असं म्हणलेलं आहे. तर ते खालीलपैकी कोण म्हणलंय असं सांगितलं. ओके, तर आपल्या सर्वांना माहिती की राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेच्या विरोधात बरंच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नो डाऊट की याचं हे उत्तर असायला पाहिजे. ओके, येस, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे हे राजाराम मोहन रॉय. ओके, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्न पाहू. ओके, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आपल्याला. बघा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, आर्य समाज. एकदम सोपा प्रश्न होता. याच्यामध्ये मी तर म्हणतो हा प्रश्न कुणाचाच चुकायला पाहिजे नव्हता. सिली मिस्टेक वगैरे समजू शकतो, पण मला वाटतं की हा प्रश्न चुकायला नको होता. सरळ साधी गोष्ट आहे, आपल्याला सर्वांना तोंडपाठ असलं पाहिजे. मी तर म्हणतो तारखेनिशी पाठ आहे आपल्या पोरांना की नेमकं कोणत्या तारखेला या समाजाचे हे झालेलं आहे फाउंडिंग. ओके, तर बघा, प्रार्थना समाजाची आपण नो डाऊट 1867 ला जोडी लावायची. ओके, तर काय आलं, अच 3. हे बघा, आपल्याला इथे एक भेटतं, इथे एक भेटतं. पेपर कसं सॉल्व्ह करायचं हे पण एक ट्रिक आपल्याला कळते. हा ठीक आहे, दोनच ऑप्शन म्हणजे पुढचे हे दोन ऑप्शन तर कटला आपला संबंधाचा. राईट, येस. सत्यशोधक समाज बघायचा आता. सर्वांनाच माहिती येते आपल्या की 1863 ला हे झालेलं आहे. ओके, ब च 4. ब च 4 भेटलं का बेटा, आला आन्सर. पुढचं बघायची गरज आहे का, काहीच गरज नाही. तरी पण माहिती म्हणून जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना सर्वांना सांगणं आहे आपलं की हे सार्वजनिक सभा जी झालेली होती ते पुढे झाली होती पुणे सार्वजनिक सभा अशी. आणि त्याचं नाव त्याची फाउंडिंग आहे आपली 1870ची. हे आपल्या पर्वतीच्या मंदिराच्या संदर्भातली ही झाली होती. तेव्हा तिथे पर्वती मंदिर आपलं जे पुण्यात आहे का, तिथे भ्रष्टाचार वगैरे चालू होता. तर त्याच्यासाठी त्यांनी सार्वजनिक सभा, ग वा जोशी हे त्याचे अध्यक्ष होते. बघा, राईट, येस. आणि त्याच्यानंतर उरला 1875 हा आर्य समाज. येस, राईट, येस. तर असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर नेक्स्ट प्रश्न पाहू आता आपण. बघा, खूप सोपा असा प्रश्न त्यांनी विचारलाय की नेमकं होम रूल म्हणजे काय. पेपर सोपाच वाटतो बरं का आपल्याला. खूप विद्यार्थ्यांचे सिली मिस्टेक झालेले आहेत आणि ते त्यांना पे करावं लागणारच आहे आता. ओके, होम रूल म्हणजे काय, एक लॉजिक असेल कॉमन सेन्सने हा सुटणार हे मला तर प्रश्न वाटत आहे. राईट, तर वाचून घ्यायचे तुम्ही. बघा काय म्हणतंय, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. काही निगेटिव्ह वाटतंय का याच्यामध्ये, होम रूल आहे. होम रूल काय म्हणतंय, होम म्हणजे आपलं, रूल म्हणजे होम म्हणजे घर, रूल म्हणजे आपलं, बस हेच सांगितलं त्यांनी. आपल्या देशाचा होमचा कारभार म्हणजे रूल, हा हे तर नावातच आहे त्याच्या. त्याच्यामुळं या विधानामध्ये काही डाऊट असेल असं मला तर काही वाटत नाही. ओके, स्वराज्य प्राप्त करून घेणे, स्वराज्य तेच तर चालू होतं ना, बरोबर आहे. येस, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे, हेच याच्यासाठी तर आपलं फ्रीडम स्ट्रगल चालू होतं ना. बघा, पहिले 3 तर विधान बरोबर वाटलेत. आता बघा, स्वशासनास प्रतिकार करणे, रेजिस्टिंग सेल्फ गव्हर्नमेंट. अहो, सेल्फ गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न केले आपण, प्रतिकार नाही केला. त्याच्यामुळं हे विधान चूक आहे. ड कट करायचं आहे फक्त. ओके, ड वाले ऑप्शन घ्यायचे नाहीत. आणि काय विचारलं, होम रूल म्हणजे अ ब क म्हणायचं मग. ओके, आन्सर हे 3 नंबरचं. राईट, येस, हे 3 नंबरचं जे आहे ते आन्सर आहे अ ब क. येस,
आता एक्स्ट्रा माहिती जर सांगायची झाली याच्यामध्ये, ओके, तर बघा 1915 साली तुमच्या स्क्रीनवरती मी लिहून दाखवतो की 1915 साली आहे ना, ॲनी बेझंट, ओके, यांनी हे होम रूल हे कन्सेप्ट आपल्याला सांगितली होती, राईट. आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे सहकारी असे आपले टिळक, लोकमान्य टिळक, या दोघांनी मिळून 1915 साली ॲनी बेझंट यांनी होम रूल आपल्याला सांगितली. टिळकांनी पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. ओके, तर पहिली होम रूलची जी होती, होम रूल पहिलं जे चळवळ होती ते 1916 मध्ये, ओके, टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली होती. टिळकांनी सर्वप्रथम काय केली होती, कुठे, बेळगाव, राईट. येस, एक सहज माहिती म्हणून ऐकून घ्या. कालच पेपर झालाय आपला, इच्छा राहत नाही तेवढी ऐकायची, पण ठीक आहे, एक शॉर्ट माहिती तुम्हाला सांगतो जस्ट. ओके, तर 1916 पासून ते 1918 पर्यंत ही चळवळ चालली, 2 वर्ष. ओके, आय होप की तुमच्या समोर तुमच्या हातात पेपर आहे आणि ते थोडीशी माहिती तुम्ही त्याच्यावरती लिहून घ्या. कसं एक्स्ट्रा माहिती आपण कसं स्वतःहून जेव्हा आपण पेपर विश्लेषण करतो तेव्हा मग आपल्याला गोष्टी सर्च कराव्या लागतात, त्यासाठी काय हरकत आहे, लिहून ठेवायचं, परत वाचताना आपल्या डोळ्याखालून जातं. आणि पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत. पीवायक्यू ला सोडून पेपरच तयार होत नाही. पुढचा पेपर हा अगोदरच्या पीवायक्यू मध्येच आपल्याला एक मार्गदर्शन असतो, गाईड असतो. एक पीवायक्यू झालेला पेपर जो असतो तो प्रॉपर गाईड असतो, राईट. तर 1916 मध्येच ॲनी बेझंट यांनी काय केलं, अड्यार मद्रास येथील एक ठिकाण आहे तेथे होम रूल लीगची स्थापना केली होती. येस, सिंपल आहे. 1916 मध्येच काय केलं, ॲनी बेझंट यांनी अड्यार मद्रास, ॲनी बेझंट यांनी अड्यार, अड्यार हे ठिकाण आहे, अड्यार मद्रास येथील, ओके, तर तिथे काय केली, होम रूल लीग स्थापन केली. येस, राईट. तर हे थोडीशी महत्वाची माहिती मला वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितली. ओके, येस. तर आपण पाहू आता नेक्स्ट प्रश्न. राईट, हे बघा, 26 जुलै 1876 रोजी काय म्हणलंय बघा, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव, महत्वाचा प्रश्न आहे, कोण होते बघा, सुंदर रामन, यस, W.S. ब्लंट, आनंद मोहन बोस, शिरीष कुमार घोष. ओके, तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला बघायचं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे तुम्ही नावं सर्च करायचे आहेत, पुस्तकात त्यांच्याबद्दल रेफरन्स पूर्ण वाचायचे असतात. चारही ऑप्शन, विश्लेषण काय असतं माहिती का, की दिलेले ऑप्शन म्हणजेच पुढचा प्रश्न असतो. किंवा आता बघा 26 जुलै 1867 रोजीची ही घटना विचारलेली आहे आपल्याला, राईट. तर मग नेक्स्ट प्रश्न काय असतो, की याच्या पुढची स्टेप विचारतात किंवा मग ऑप्शन मध्ये खेळवतात ते आपल्याला, समजलं. येस, तर याचा आन्सर मी तुम्हाला सांगून देतो. याचा आन्सर आहे आनंद मोहन बोस, ऑप्शन क्रमांक 3 त्याचा आन्सर आहे. ओके, येस, मार्क करून घ्यायचे, एक्स्ट्रा काय माहिती असेल तर मी ते सांगत राहतो आपल्याला, राईट. तर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने, बघा स्क्रीनवरती तुमच्या आहे आणि पेपर पण दिलाय तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला काही नवीन नाही ते प्रश्न. नागपूर बद्दल हे प्रश्न आहे, संस्थानाबद्दल आहे. कोणता राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते. ओके, तर सीन काय झाला होता माहिती का, नागपूरचा जो शेवटचा राजा होता, त्याचं नाव आता आपण सांगणारच आहेत तुम्हाला. तर त्याला पुरुष अपत्य नसल्यामुळे खरं तर, आणि त्यांच्या मृत्यूनंतर मग हे राज्य खालसा केलेलं होतं. ओके, वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने असं म्हणण्यापेक्षा की त्यांना पुरुष असलेलं वारस त्यांना नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं राज्य खालसा केलं गेलं होतं. बघा ऑप्शन्स काय आहेत, राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले,
श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. ओके. तर ज्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केला असेल त्यांना तर हे डायरेक्ट आन्सर माहित असेल की राजा रघुजी तिसरा हे आन्सर आहे याचं. ओके. आणि तरीही हे बघा सिमिलर दोन ऑप्शन्स दिसत आहेत ना आपल्याला. बस मग दुसरा आणि तिसरा, मग आन्सर यापैकीच एक असणार आहे ना. साधं लॉजिक आपल्याला लावायचं. ओके. येस. कमीत कमी तुम्ही या दोन मध्ये तर आले पाहिजे जर तुम्हाला काही माहित नसेल तर. ओके. येस. 1900 सॉरी 1853 मध्ये हे राज्य खालसा केलेलं आहे त्यांचं. ओके. येस. पाहू नेक्स्ट प्रश्न आपण. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती म्हणते. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान कोणी केलंय? ओके. तर आता आपण इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला हे चारही नाव वाचण्यात आलेले आहेत. ओके. आणि आपण असा पण अभ्यास केलाय की कोणता जो काही बंडखोरी झाली होती तर कुठल्या अधिकाऱ्याने कोणाचा बिमोड केला होता हे आपल्याला सर्व गोष्टी अभ्यासामध्ये आहेत. तर एक गोष्ट आपल्याला इथं यायलाच पाहिजे की ह्युरोज सर जे आहेत 3 नंबरचा ऑप्शन, त्यांनी काय केलंय झाशीच्या राणीचं त्यांनी वध केलेला आहे. ओके. किंवा झाशीच्या राणीने जो उठाव केला होता तो मोडण्याचं काम ह्युरोज यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जरी माहित असेल किंवा नसेल पण तुम्हाला इतकं माहित असतं ह्युरोज यांनीच तिथला उठाव मोडलेला आहे झाशीचा, तर तुम्ही हे आन्सर मारणं लॉजिकल होतं. खूप सारं लॉजिकल होतं हे. ओके. तर मग याचा आन्सर आहे ह्युरोज. लॉजिकच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. तुम्ही जर लॉजिक व्यवस्थित लावलं तर नक्कीच तुम्हाला सर्व आन्सर आले असते इतिहासाचे. ओके. येस. नेक्स्ट प्रश्न पाहू आता आपण. सांगण्यासाठी खूप काही आहे पण व्हिडिओ लेंदी नाही करायचा आपल्याला, त्याच्यामुळे मी काय करतो शॉर्टकट मध्ये महत्वाची तेवढी माहिती सांगत आहे. आणि इन डिटेल आपल्याला याची एक पीडीएफ मी टाकत आहे आता, ज्यामध्ये सर्व काही टाईप केलेलं आहे, विश्लेषण भरपूर भरपूर त्याला इलॅबरेट केलेलं आहे. अशी पीडीएफ आपली मी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकणार आहे. ओके. येस. तर बघा नेक्स्ट प्रश्न पाहू आता. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय, हे बघा लंडन, हे लगेच असं टिक मार्क केलं पाहिजे तुम्ही. राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनामध्ये कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? येस. ओके. ऑप्शन्स आहेत फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅन ब्रॅडले, सर ॲलन ह्यूम. तुमच्या वाचण्यात काय ह्यूम आहे का, डिग्बी आहे का? येस. ओके. दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी आहे वाचण्यात. वेडनबर्ग आहे का, डब्ल्यू केन आहे? हा वेडनबर्ग आहे सर. ओके. हे स्प्रॅट वगैरे तेवढं काही वाचण्यात नाही. ओके. येस. मग इथं पण तुम्ही जर लॉजिक लावलं असतं ब कडच, येस ऑप्शन असं हे मारणं लॉजिकल होतं आणि हेच आन्सर आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ब ड. स्प्रॅट आणि ब्रॅडले यांचं जास्त काही नाव नाही कुठे आपले, जास्त काही वाचण्यात नाही. पण ॲलन ह्यूम आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, वेडनबर्ग आहे. येस. साधं सिंपल लॉजिक, कुठलंही काहीच नाही त्याच्यामध्ये. येस. च्यवनप्राश नाही, काही नाही, एकदम छान जिंदगी आहे ती. येस. आम जिंदगी मेंटॉस जिंदगी नाही का, काहीच नाही, काहीच गरज नाही तुम्हाला एवढं काही माहीत असल्याची. ओके. ज्यांना माहित आहे ते तर अतिउत्तमच. पण नुसत्या लॉजिकवर इतिहास कसा सुटतो हे पण आपण दाखवतोय. येस. आता आपण पाहू नेक्स्ट प्रश्न. ओके. तर खालीलपैकी योग्य विधानाचा पर्यायाची निवड करा. काय विचारलंय? सर्वात महत्वाची गोष्ट आहे बरं काय की नेमकं विचारलंय काय? योग्य विधान विचारलंय. येस. योग्य विधान. येस. बरोबर काय आहे? भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. 100% बरोबर आहे. भारतातील पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. सर आपल्या पोलीस भरतीला सुद्धा माहिती आहे पोरांना. आपल्या कंबाईनचं काय घेऊन बसताय? येस. साधा सिंपल गोष्टी आहेत, ते साधे फॅक्ट्स आहेत. ओके.
भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावज नानाभाई दावर यांनी केलेली आहे. सगळ्यांना माहित आहे की तीनही ऑप्शन बरोबर आहेत, ए बी सी. ओके, तर 9चा आन्सर आहे ए बी सी. येस. आणि जरी माहित नसेल ना तर गोष्टी चुकीच्या करायला जायच्या नाहीत. हा, आयोगाने दिले ना, जोपर्यंत तुम्हाला 100% माहित नाही की हे चूक आहे असं, तोपर्यंत त्याला चूक करायचं नाही. माहित नाही म्हणजे असं नाही, एक अभ्यासाची एक चौकट असते, त्याच्या बाहेर. बघा आता हे सगळं एकदम बेसिक आहे. तुम्ही जर स्टेट बोर्ड वाचलं ना, त्यात सर्व माहिती दिलेली आहे. एकदम असे छान असे नवीन स्टेट बोर्ड आले आहेत का, 8वी पासून. मी तर म्हणतो 8वीच्या पुस्तकात आहे हे सर्व काही गोष्टी, इतिहासच्या पुस्तकात. 7वी 8वीच्या पुस्तकात आहे. येस. साधे साधे फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे, की तुम्ही एका गट ब ची परीक्षा द्यायला तुम्ही गेला होता, तर तुम्हाला हे माहीत असणं अपेक्षित आहे. येस. असं काही नाही की खूप अवघड गेला म्हणजे आला पेपर, असं काहीच नाही. फक्त आणि फक्त लॉजिक या गोष्टीवरही तुम्हाला पेपर, इतिहास तुमचा कडला निघाला असता. येस. ग्रेट. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 1857 बंड केले? सगळे PYQ काढायचे तुम्ही. 1857 खूप महत्वाची इन्सिडेंट आहे, भारतातली सुद्धा आणि महाराष्ट्रातली सुद्धा. कंबाईन मध्ये प्रत्येक वेळी याच्यावरती प्रश्न आहेत. आजच या पेपरमध्ये तुम्हाला किती भेटले बघा आता तुम्ही. 1857 वर प्रश्न, एक जरी प्रश्न असला त्या इव्हेंटवर, तरी ती एक प्रश्न म्हणजे आपल्याला मिरिटच्या आत किंवा बाहेर नेणारी गोष्ट असते बरं का. येस. त्याच्यामुळं महत्वाच्या गोष्टी कधीच मिस करायच्या नाहीत. येस. तर बघा, ऑप्शन आहे रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, भीमा नाईक. ओके, तर ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलाय, भीमा नाईक त्यांना माहित आहे. ओके, तो इथं येणार नाही कोल्हापूरमध्ये, राईट. त्यांचे त्यांचे वेगळे किस्से आहेत. भीमा नाईक एक नंबर त्यांचं काम आहे. ओके, भिल्लांचे उठाव, सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत. रंगो बापूजी गुप्ते हे कुठं आहेत हे पण माहिती आहे आपल्याला. ओके, आपल्याला मागच्या वर्षी कंबाईन मध्ये प्रश्न आला होता जोड्या लावामध्ये. ओके, त्याच्यात ह्यांचं नाव सापडतं का बघा, जरा पेपर काढून बघा. येस. नवीन विद्यार्थी, तुमचं तर अगोदर फोकस पाहिजे इथं की PYQ बघणे, यांचे नाव भेटतील का बघा तुम्ही. येस, खानखोजे, गुप्ते, बरेच 4 नाव होते त्याच्यामध्ये आपल्या अमरावतीचे, इकडचे तिकडचे सगळे. आता हे नानासाहेब पेशवे, हे अहो खूपदा आलेल्या गोष्टी आहेत. होय, नानासाहेब पेशवे हे पण ऑप्शन नाही, फक्त रामजी शिरसाट हे नाव आहे. ज्यांना साधा लॉजिक असता त्यांनी 1857चा उठाव ज्यांनी रीड केलाय, कुठं कोण कोण नेतृत्व केलंय काय, हे सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असती मग, की आपल्याला हे 3 ऑप्शन कट करायचे आहेत आणि फक्त हे आन्सर मारायचं आहे. राईट. येस. खूप छान सुंदर असा प्रश्न आयोगाने इतिहासचा सेट केले होते. ज्यांना कोणाला, मी तर म्हणतो पैसा वसूल असा पेपर होता. खूप छान पेपर होता, दर्जेदार होता, मज्जा आली सोडवताना कंबाईनचा पेपर. तर मित्र, सध्या मी तुम्हाला इतिहासचं विश्लेषण दिलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये काय करतो, हे आपली जी PDF आलेली आहे पूर्ण विश्लेषण केलेली, ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. ओके. कालच आपण काय केलंय, गणिताचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. सगळे गणित सोडवून दाखवलेले आहेत नेमकं, आणि योग्य उत्तरं पण सांगितलेली आहेत. तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघायचा आहे, ज्यांना कुणाला गणितामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना 15+ आलेले आहेत. तर खचून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त मजा म्हणून बघा. पेपर झालेला आहे, 2-3 दिवस रिलॅक्स करा. येस, आणि परत एकदा अभ्यासाला लागायचं. ज्यांना पेपर चांगला गेलाय त्यांनी मेन्सचा अभ्यास करायचा, ज्यांना पेपर अवघड गेलाय त्यांनी आणखी तयारी करायची आहे, जोर द्यायचा आहे. येणारी गट क आपल्यासाठीच आहे. येस. आणि एक विशेष माहिती अशी सांगतो मी तुम्हाला, की गणिताचा पेपर जो असतात, गणिताचे 20 प्रश्न, त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही. तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न 20 गणितापैकी 15+ नेण्याचा असला पाहिजे. GS भरपूर असतं, बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय असतं, रॅपिड मध्ये तुम्ही पुढे जायचं असतं, पण प्रत्येक गणित सोडवायचं तुम्ही. येस.
आणि काही तुम्हाला शंका असेल तर इथं मी तुम्हाला माझा टेलिग्रामचा आयडी दाखवतोय. ओके.